नमस्कार, मी दीपक खाडे. आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. तर आज एक नवीन विषय घेऊन आलोय. खताचं आणि शेतातल्या पाण्याचं पीएच कंट्रोल हे मोबाईलवरून ऑटोमॅटिक करणं हे शक्य आहे. तर हे आज आपण सरांकडून थोडीशी माहिती घेऊया त्यांच्या प्रॉडक्टबद्दल आणि कंपनीबद्दल. नमस्कार सर. नमस्कार सर, आपला परिचय द्या आणि कंपनीबद्दल माहिती द्या. मी अक्षय निकम. मी फायफार्म म्हणून आमची कंपनी आहे. मुंबईला आमचं हेड ऑफिस आहे. तर गेल्या 7 ते 8 वर्षापासून आम्ही ड्रिप इरिगेशन ऑटोमेशन ह्या सिस्टमवर काम करतो आहे. तर ह्यासाठी लागणारे कंट्रोलर असतील, फर्टिगेशन मशीन्स असतील, तर ते आम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहेत. तर ड्रिप इरिगेशन ऑटोमेशनमध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शेतकऱ्याला जर बघितले तर खूप सारे चॅलेंजेस आपल्याला शेतकरी फेस करताना दिसतोय. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर पाणी देणं, खतं देणं किंवा मजुरावर शेतकऱ्याचं जे काही अवलंबून राहतो शेतकरी, तर हे जे सिस्टम आहे ह्या सिस्टममुळे शेतकऱ्याला मजुरांवर जास्त अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर विजेची बचत करणं किंवा पाणी किंवा खतं देण्यामध्ये जे ॲक्युरसी आहे ती मजुराच्या भरोश्यावर आपल्याला कधीच मिळत नसते. तर ह्या सिस्टीममधून आपल्याला जे काही आपण पाणी देतो किंवा खतं देतो तर हे सुद्धा आपण खूप ॲक्युरेटली देऊ शकतो. तर ह्यामध्ये आम्ही जे आहे तर एक 5-1 आणि 5Z ही 2 प्रकारची मशीन आम्ही डेव्हलप केलेली आहेत. 5-1 जे आहे ते सिंगल चॅनल व्हेंच्युरी फर्टिगेशन सिस्टीम येते. तर त्याच्याने आपल्याला 1000 लिटर तासाला खतं देण्याची सुविधा असते. आणि जे 5Z मशीन आहे, 5Zमधून आपल्याला 4 चॅनलचं मशीन येतं आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची खतं ही एकाच वेळेस देऊ शकतो. तर आपण ह्या ठिकाणी मशीन बघू शकतात. 5Z आणि 5-1 मशीन आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहेत. 5Zमध्ये जे येतं हे 4 चॅनलचं मशीन येतं. तर ह्याच्यात आपण पाणी पूर्णपणे ऑटोमॅटिक पाणी देता येतं. जर प्लॉटवर आपले समजा छोटा शेतकरी असला किंवा मोठा शेतकरी जरी असला तर तो सहजरित्या ते ज्या शेतकऱ्याला स्मार्टफोन वापरता येतो तो शेतकरी आपलं सिस्टम सहजरित्या वापरू शकतो. ह्याच्यात फायफार्म कंपनीचं मोबाईलचं ॲप्लिकेशन येतं. त्या ॲप्लिकेशनमध्ये फक्त आपल्याला एक शेड्यूल त्याच्यात द्यावं लागतं. एकदा ते शेड्यूल आपण फिक्स करून दिलं की बुवा मला रात्री 11 वाजता लाईट आली आणि 11 वाजता मला पाणी द्यायचं आहे बुवा, किंवा पाणी 1 तास पाणी द्यायचं असेल तर त्याच्यातला अर्धा तास पाणी द्यायचं, अर्धा तास खतं द्यायची असतील तर आपल्याला फक्त त्या पर्टिक्युलर वॉल नंबर टाकायचा आहे किंवा मला ह्या 1 नंबरच्या वॉलला 1 तास पाणी द्यायचं आहे. किंवा खतंसुद्धा आपल्याला त्या टाकीमध्ये फक्त खतं टाकून ठेवायची आहेत. तर ती खतं टाकून ठेवली की आपण ते रात्री लाईट आल्यानंतर ते सिस्टम आपल्याला कुठलीही काही लक्ष ठेवायची गरज नाही. ते ऑटोमॅटिक त्यावेळेस 11 वाजता लाईट आली की तो पंप चालू करणार, पंप चालू केला की तो वॉल चालू करणार. वॉल चालू केल्यानंतर तो आपण जेवढी क्वांटिटी सांगितली असेल किंवा जेवढा वेळ सांगितला असेल तर तेवढ्या वेळ ती सिस्टम ते चालू ठेवणार आणि त्यानंतर पुढचा वॉल ऑटोमॅटिक चालू करणार तो. किंवा जर समजा आपण पाण्याबरोबर खतं देणार असलो तर खतं देत असताना सुद्धा आपल्याला जेवढ्या वेळ आपल्याला खतं द्यायची आहेत किंवा ज्या टाकीमधून आपल्याला खतं द्यायची आहेत तर ती एक्झॅक्ट त्या टाकीमधली खतं त्या वेळेला ते सिस्टम ऑटोमॅटिक चालू करतात. ह्यामुळे तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्याला रात्री पहाटे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. तर रात्री पहाटे जरी लाईट आली तरी सुद्धा शेतकरी त्याला प्रत्येक वेळेस तिथं जाणं गरजेचं नाही आहे किंवा प्रत्येक वेळेस त्याला मजुराला तिथं पाठवणं, कॉक चालू बंद करणं किंवा खतं द्यायचे असतील तर त्यावेळेस ते टाकीत खतं टाकणं किंवा त्या वॉलमधून ते प्रत्येक वेळेस तो मजूर गेला तिथं तरी सुद्धा तो तेवढ्या क्वांटिटीमध्ये एक्झॅक्ट पाणी किंवा खतं कधीच देऊ शकत नाही. तर साहजिकच एवढं सगळं जर समजा ॲक्युरसी आपल्याला ह्या सिस्टीममधून मिळत असेल तर निश्चितच शेतकऱ्याच्या उत्पन्नात देखील खूप मोठा फरक आपल्याला जाणून येतो. आणि हे एक कॉईल बेस चालतंय का सगळं? ह्याला जे आहे ह्याला आपलं जे एक्झिस्टिंग ड्रिप सिस्टीम आहे ती ड्रिप सिस्टीम ॲज इट इज आपली राहणार आहे. त्याच्यात आपल्याला कुठलाही बदल करण्याची गरज नाही आहे. त्या सिस्टीमलाच आपण ऑटोमेशनमध्ये आपण ह्याच्यात जोडू शकतो. ह्याला फक्त 3 फेज लाईट जी असते किंवा सिंगल फेज लाईट असेल तिथं तर त्या लाईटवरच आपलं हे चालू शकतो. किंवा तुमचं सोलरवर जरी पंप चालत असेल तर सोलरवरचा पंपसुद्धा आपण ह्याला कनेक्ट करू शकतो. लाईट किती लागते याला 3 फेजमध्ये, म्हणजे पर हावरला किती लाईट लागते? ह्याला तसं जर समजा बघितलं तर 24 व्होल्ट एसीच्या ह्याला आपण सप्लाय दिलेला असतो. त्याच्यामुळे लाईटचं जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पंप असतो हा पंप फक्त जेवढ्या वेळ आपली खतं देणार असलो तेवढ्या वेळ ही खतं पंप चालू असतो. तेवढ्याच वेळ फक्त आपल्याला लाईटचं
हे पीएच कंट्रोल म्हणजे कसं म्हणजे ह्याच्यात जे आहे तर ह्या मशीनला आपण कंट्रोलर जो येतो ह्या पद्धतीने असा कंट्रोलर येतो. ह्या कंट्रोलर मध्ये जे येतं इथं एसी कंट्रोलर असतो, पीएच कंट्रोलर असतो, इथं डिस्प्ले लावलेले असतात आणि ह्याच्यात तुम्हाला एसी जो येतो तो कंटिन्युअस एसी सेन्सर लावलेला असतो. तो एसी सेन्सर कंटिन्युअस सेन्स करून एसीची रिडिंग तुम्हाला दाखवत असतो किंवा पीएच जे आहे तर पीएचचं सुद्धा कंटिन्युअस तुम्हाला इथं रिडिंग दिसत असते. आणि जर तुम्हाला वाटलं की बा आपल्याला 6.5 ते 7 एक स्टँडर्ड पीएच आपल्याला मेंटेन करायचं आहे तर त्याच्यात फक्त एक सेट केला आपण की मला 6.5 पीएच पाहिजे बा, तर ते ऑटोमॅटिकली ही जी चौथी वेंचुरी असते या चौथी वेंचुरीने ते कंटिन्युअस पीएच कंट्रोल करत असतं. आणि तुमचं सजेशन कसं राहील की कुठल्या शेतकऱ्याला परवडले किती एकरच्या पुढे? आता आम्ही जे सिस्टम डेव्हलप केलेली आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो छोटा शेतकरी आहे 2 एकर 3 एकरवाला शेतकरी जरी असेल तो सुद्धा डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे 5-1 म्हणून जे बेसिक मॉडेल आहे हे ठेवलेलं आहे. आणि जो सगळ्यात मोठा शेतकरी असेल भले तो 200 एकर 250 एकर 500 एकरचा जरी शेतकरी असला तरी त्याच्यासाठी हे मोठं सिस्टम जे आहे 5Z म्हणून हे सिस्टम त्या पद्धतीने डेव्हलप केलं आहे. आता ह्याच्यात जर किंमत बघायला गेलं तर अगदी म्हणजे आपण एक मजूर जरी लावला आणि त्या मजुराला वर्षभर आपण जर समजा कामावर ठेवलं तर त्याला सुद्धा आपण 1 लाख रुपये तर सहज देत असतो. त्यापेक्षा मजुरापेक्षाही कमी किमतीमध्ये आपण हे मशीन देत असतो. आता हे जर बघितलं तर फक्त ज्या शेतकऱ्याला इरिगेशन करायचं असेल तर त्याला फक्त कंट्रोलर आणि वॉल लागतात. तर आम्ही अगदी 50,000पासून सुद्धा ऑटोमेशन सिस्टम देतो. हे छोटं मशीन याची प्राइस किती म्हटलं तुम्ही? छोटं मशीन जे आहे ते साधारणतः एक 1.25 ते 1.5 लाखापर्यंत येतं. हे पण मोबाईल ऑपरेटेड आहे? कंट्रोलर, फर्टिगेशन मशीन आणि त्यासोबत येणारे वॉल आपले क्षेत्र किती एकर आहे ह्याच्यावर वॉलची संख्या डिपेंड करतं. तर साधारणतः एक 1.25 ते 1.5 लाखात ऑटोमेशन आपण करू शकतो इरिगेशन आणि फर्टिगेशन पूर्णपणे. किंवा जर इरिगेशनच फक्त करायचं असेल तर आपण 50,000 सुद्धा ऑटोमेशन करू शकतो. मोबाईल ऑपरेटेड आहे हे सिस्टम पूर्णपणे मोबाईलवरनं क्लाउड बेस आहे. पूर्णपणे तुम्हाला मोबाईलवर ॲक्सेस मिळतो. कंटिन्युअस तुम्हाला रिअल टाईम डेटा मॉनिटरिंग त्याच्यात करता येतं. जे तुमचं सिस्टम चालू असेल तर त्याच्यात 3 फेज सप्लाय आहे नाही आहे, पाणी जातं नाही जातं, कोणता वॉल चालू आहे, कोणते खतं जात आहेत, काय सगळं तुम्हाला त्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये कधीही बघता येतं. काही बिघाड वगैरे झाली तरी ते तुम्हाला ह्याचं जे आहे तर आम्ही 1 वर्षापर्यंत त्याची सर्व्हिस देत असतो. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही कंटिन्युअसली AMC वगैरे करून आहेत. तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी आहे? 1 वर्ष वॉरंटी आहे. आणि त्यानंतरही आम्ही कंटिन्युअस आमचं रेग्युलर व्हिजिट असणं किंवा काही प्रॉब्लेम आला तर एनी टाईम आपण 24/7 आपली टेक टीम जी आहे तर ती तुमच्या सेवेसाठी कधी हजर असते. तर हे जवळपास सगळ्या पिकांना चालतं की काही असं तुम्ही ज्या पिकासाठी आपण ठिबक करू शकतो त्या पिकाला हे सिस्टम आपण बसवू शकतो. याला ठिबक असणं फक्त गरजेचं आहे की ठिबक असेल तर अजून तुम्हाला ॲक्युरेसी मिळते. तर ठिबक असेल ज्या पिकाला आपण ठिबक करू शकतो तो सगळी पिकं आपण ठिबक जिथं जिथं करू शकतो तिथं तिथं आपण हे सिस्टम वापरू शकतो. याची इन्स्टॉलमेंट फक्त 1 टाइम असते का तुम्ही? ह्याचं सुरुवातीला इन्स्टॉलेशन वगैरे असतं. आमचे टेक्निशियन ह्याचं पूर्णपणे इन्स्टॉलेशन करतात. शेतकऱ्याला पूर्णपणे त्याचं ट्रेनिंग देतात, सगळं मार्गदर्शन करतात. आणि त्यानंतरही समजा वेळोवेळी आमच्या व्हिजिट चालू असतात. कंटिन्युअस आम्ही सपोर्ट जो येतो तो आमचा कंटिन्युअस सपोर्ट असतो. एकदा पुन्हा एकदा दोन्ही याची प्राइस सांगून द्या आमच्या. हे जे आहे हे सिस्टम जे आहे तर हे 5-1 म्हणून सिस्टम आहे. ह्याच्यात आपण क्षेत्र जे आहे फक्त तुमचे 8 आउटपुट 16 आउटपुट अशा पद्धतीने त्याच्यात वेगवेगळे असतात. तर तुम्ही क्षेत्र तुमचं साधारणतः 2 एकर 3 एकर जरी क्षेत्र असेल तरी त्यासाठी आपण बसू शकतो किंवा 50 एकर 100 एकर क्षेत्र असेल तरी आपण ते बसू शकतो. याची किंमत साधारणतः पूर्ण सिस्टमची 1.25 ते 1.5 लाख रुपयापर्यंत याची किंमत येते. आणि जे मोठं मशीन आहे 5Z म्हणून याची साधारणतः मशीनची किंमत आहे 2.25 लाख रुपये आणि कंट्रोलर साधारणतः 1.5 लाखापर्यंत येतो. असं साधारणतः 3-3.25 लाखापर्यंत मशीन आणि कंट्रोलर येतं. आणि बाकी वॉल वगैरे मग आम्ही ते प्लॉटवर ज्यावेळेस शेतकऱ्याला ऑटोमेशन करायचं असतं त्यावेळेस त्याचा प्रॉपर सर्वे करून त्यानुसार मग वॉल वगैरे किती आहेत काय आहे त्यानुसार मग पुढचा खर्च वाढत असतो. याच्यात काही शासकीय सबसिडी वगैरे आहे? गव्हर्नमेंटने ह्या वर्षापासून हेक्टरी 40,000 रुपये याला अनुदान जाहीर केलेलं आहे. तर ते सुद्धा शेतकरी बांधवांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. ते साधारणतः 2.5 एकरला 40,000 रुपये गव्हर्नमेंट देणार आहे. 2.5 एकरसाठी? 2.5 एकरसाठी. अच्छा, म्हणजे याचं कुठून ॲप्लिकेशन वगैरे कसं म्हणजे ऑनलाईन कसं करणार?
की ती प्रोसेस जे येतं ते आता गव्हर्नमेंटने रिसेंटली ते डिक्लेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे अजून त्याच्या गाईडलाईन्स क्लिअर नाही आहे. पण जे ड्रीपचं ज्या पद्धतीने अनुदान प्रोसेस आहे थोडक्यात त्या पद्धतीची प्रोसेस राहू शकते. जे ऑनलाईन MHA-DBT वगैरे त्याच्यावर ऑनलाईन करणं, त्यानंतर शेतकऱ्याला प्री सँक्शन मिळणार, त्यानंतर त्याने ते इन्स्टॉलेशन करणं आणि मग गव्हर्नमेंट त्याला अनुदान देऊ शकतं. GR मध्ये ह्या वर्षी तसा हे आलेला आहे, त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना याचा 40,000 रुपये हेक्टरी फायदा होणार आहे. धन्यवाद.